महापुरुषांना वंदन करावं, कारण महापुरुषांना वंदन केल्याशिवाय माणसातला मान सन्मान जागृत होत नाही, माणसाला माणुसकी प्राप्त होत नाही. त्यासाठी सर्व महापुरुषांना वंदन करायचं आहे. आज बिरसा ब्रिगेडची स्थापना आपण या यवतमाळ जिल्ह्यालाच नव्हे, या यवतमाळ जिल्ह्यामधल्या पुसद तालुक्यामध्ये गावापर्यंत येईपर्यंत गाव आपल्याला दिसू शकत नाही. या यवतमाळ जिल्ह्याला पडलेलं सुंदर स्वप्न आपल्या विठ्ठलभाऊ बोके, मी जेव्हा 5 रुपयावर कुस्ती खेळायचो तेव्हा विठ्ठलदादा आपले 50 रुपयावर खेळायचे. पण पैशासाठी न खेळून एक आपलं नाव मोठं करण्याचं काम आपल्या विठ्ठलदादांनी केलेलं आहे. आणि आज विठ्ठलदादाचं वय जवळपास 34 वर्ष आहे आणि या गावामध्ये 5 रुपयाच्या जोडीपासून ते नंबर पहिल्यापर्यंत पैलवान होते. आपले सुदर्शन दादा, त्यांचे वडील, आपल्या विठ्ठलदादाचे वडील आणि भरपूर असे माझे जेवढे समजा प्रेम मित्र आहेत, आजही 500 रुपयाच्या जोडीतले माझे भरपूर जे मला गुरु मानतात, गुरुच्या स्थानावर ठेवतात, त्यांना एकच विषय सांगतो. जसं आतापर्यंत पैलवानकीचा तुमच्या गावामध्ये वारसा लाभलेला आहे आणि विठ्ठलदादा आपल्या पैलवानाच्या माध्यमातून आज समाजकारण करण्याचं काम करीत आहेत. त्यांच्या मागे सर्व गुणसंपन्न सर्व जातीतल्या लोकांनी त्यांना पाठिंबा देण्याचं काम करायचं आहे. कशासाठी करायचं आहे? कारण आपण जर एखाद पुसदला जर गेलो आणि आपल्याला जर एखादा पोलीस 100 रुपयाची लाच मागत असेल तर तिथं आपला विठ्ठलदादा आपल्यासाठी काम करणार आहे. यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीमागे राहायचं आहे. मित्रांनो, आपल्याला एक तरुण म्हणून या ठिकाणी शपथ घ्यायची आहे. शपथ अशी घ्यायची आहे, आम्ही तरी बाहेरून आलेले आहोत, तुम्ही आम्हाला इज्जत दिली त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. परंतु आपले वडील इथे या ठिकाणी आहेत. आपल्या आणि तुमच्यामध्ये एक निर्माण झालेली म्हणजे विषमतेची दरी आहे.